सोहळा आज आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि नुकतीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. USPM लॉजिस्टिक्सचे ओनर युवा उद्योजक आमचे सहकारी उन्मेषजी म्हात्रे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफीज देखील पुरस्कृत केली गेली. मॅच ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर 22 नाईक आलाय ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केला, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॉटमॅनचा चांगला वापर केला. आय कॉन्टिनेशन भरपूर महत्वपूर्ण होता आणि ते प्रात्यक्षिक या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन कुणालने मात्र खऱ्या अर्थाने प्रत्युत्तर दिले. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना टीव्हनचे पहिल्या षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जशी सुरुवात करायची असते तशी सुरुवात आतापर्यंत पहिल्या बॉलवर झाली. फलंदाज कुणालच्या माध्यमातून एक चौकार आलाय. धावफलकाचा प्रारंभ या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक सिंगल ऑन साइडला डीप मध्ये लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर होता. चांगली फिल्डिंग फक्त आणि फक्त एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर एक चौकार आला आणि त्यानंतर एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी, एक सोपा झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. एक चांगला दर्जेदार ओवेज त्या ठिकाणी तैनात होता. चांगला झेल त्याने पकडला आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकी मात्र आल्या पावली मात्र माघारी तो परततोय. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर अपेक्षा होत्या टीम टपू 11 घनसोली या टीमला, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर सध्याच्या घडीला नैराश्यांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जसा 22च्या विरुद्धमध्ये चौकार आला त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली कुणालने. एक बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. ओमकार सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. सचिन आलाय वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. ज्या जिद्दीने आतापर्यंत खेळतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल. 5 रनवर तो खेळतोय. टीमची टोटल देखील आतापर्यंत धावफलक पाहायला मिळतोय कुणाल. 5 रनवर तो खेळतोय. टीमची टोटल देखील आतापर्यंत धावफलकावरती 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं कमबॅक केलं भावेश नाईकने ओव्हर द विकेट. पुलर लेनचा हा बॉल लॉफ्ट केलाय. मिड ऑफला फिल्डर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं मिळालं. ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे भावेश नाईक खेळतो आणि आज तोच अनुभव सध्याच्या घडीला तो पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्धार. चौकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगलं पुनरागमन करून दिलंय टीम मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला बॉलर भावेश नाईकने. भावेशचा हा बॉल वेग बन्नाट होता. जसा टप्पा पडला त्यानंतर थोडासा उसई घेणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचा अंतिम बॉल आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. फिल्डर तैनात, पकडला झेल. 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत भावेश नाईकने प्राप्त केलेत. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. सुरुवातीच्या 2 बॉलवर ज्या प्रकारे 5 रन आले आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये 8 संघांचा सहभाग
आजच्या दिवसामध्ये 10 संघांचा समावेश आपल्याला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुमुख आलाय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 2 गडी बाद 5 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट लाईन चांगली होती, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. डॉट बॉलची समाप्ती. आज घरचं मैदान आणि आज एक नवी कसोटी आहे. टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीम समोर होम ग्राउंडवर हायएस्ट स्कोर जो संघ करेल त्या टीमला बाय दिली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. सुमुख आलाय. कुणालसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. दीपक येईल बॉल खाली. थोडासा फंबल झाला. सेकंड टीमला बॉल जज करेल. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा फंबल झाला, परंतु त्यानंतर एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 धावा. एक धावांसाठी आतापर्यंत भरपूर चांगला संघर्ष करतोय टपू 11 घनसोली या टीमसाठी. पुलरलेनचा हा बॉल थोडासा खोलवर होता, परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न थोडासा अयशस्वी झाला आणि त्यामुळेच की काय एक सिंगल या ठिकाणी कुणालने कंप्लीट केली. यशवंत आलाय स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज ज्या प्रकारे 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत टपू 11 घनसोली या टीमने. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय निकनजी भोईर साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुलरलेनचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचा गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस येणाऱ्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला हाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमुखचा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. लाईन चांगली होती, परंतु चांगला प्रयत्न भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगलं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये भावेश नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम टपू 11 घनसोली या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 9 रन. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा सुमुखने खर्च केला आणि एक कॉन्फिडन्स लेवल हाय करून दिली टीम मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमची. तर चला नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक 11 सिवूड आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये जय गजानन कुक्षेत. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये वेग भन्नाट होता. दीपक ठाकूरचा दैदिप्यमान बॉल त्याच्या माध्यमातून रिलीज केला गेलाय. तर कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जय गजानन कुक्षेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 धावा. कुणालसाठी हा बॉल बिगिट केलाय. टायमिंग प्रॉपर. या स्पर्धेतील पहिला चौकार देखील फलंदाज कुणालने लगावला आणि पहिला षटकार देखील मारण्याचा विक्रम तोच बॅट्समन कुणाल सध्याच्या घडीला करतोय. याच फटक्याची प्रतीक्षा होती टपू 11 घनसोली या टीमला आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय. प्रयत्न चांगला होता, परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मी आयोजिका बसवराज पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय.
तर षटकार नाही, तुमचा जो 12th मॅन आहे त्याला देखील विचारा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आडवा बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. फेकी देखील तेवढीच दर्जेदार सुमुखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. वेग भन्नाट होता. खोलवर पद्धतीचा हा बॉल जसा टप्पा पडला आणि वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यश बॉलर पुन्हा एकदा दीपक. दीपकचा हा फुल टॉस होता. प्रयत्न चांगला केलाय. अप्रतिम. उंचीचा पुरेपूर फायदा केला सुमुखने आणि जिथे 6 धावा होते तिथे मात्र 5 धावा त्याने वाचवल्यात. 1 धाव मात्र जर खर्च केली परंतु लाजवाब फिल्डिंग. प्रयत्न जर तुमचे चांगले असतील ना तर यश देखील तुमच्या वाट्याला येत असताना तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. चला तर शेवटचं 1 षटक अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नाईन्टीन रन्स आतापर्यंत होतात. शेवटचा स्पेल आणि गोलंदाज समित. पहिला बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात. कव्हरच्या दिशेने पकडलाय हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. एक दर्जेदार झेल देखील या ठिकाणी पकडला जातो आणि एक महत्वाचा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजय आलाय. फुलटॉस होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज समितचं कौतुक करावं लागेल. चला नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक 11 सेवूड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुमार 11 तुर्बे. दोन्ही टीमचे कर्णधार जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. ऑन हॅट्रिक वर आहे सध्याच्या स्थितीला गोलंदाज समित आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय अशी उत्कंठा लागली. नवीन बॅट्समन ओम पाटील आलाय. ऑन हॅट्रिक आहे बॉलर समित आपल्याला पाहायला मिळेल. ओम पाटील आलाय. फोर्थ विकेट. धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी आतापर्यंत खर्च केली. विकेट करण्याचा प्रयत्न चांगला होता. स्विंग इन मिस. जसा टप्पा पडला त्यानंतर लाईन मिस केली गेली. शेवटच्या 3 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत या इनिंग मधले. चला टीम सिद्धिविनायक सेवूड
टीमचे कॅप्टन आणि कुमार 11 तुर्बे या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एक रन या ठिकाणी कंप्लीट होते 22च्या स्वरूपामध्ये. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन होतात. 21. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात होता परंतु मिस फिल्डिंग आणि चेंडू जाईल सर 4 रनसाठी. हा येईल चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाची गती वाढत असताना सलामीवीर फलंदाज कुणाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फाईट करतोय अगेन्स्ट एम एस धारावे या टीम सोबत. 25 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल बिगिट केला. या शेवटच्या बॉलवर देखील षटकार येईल की काय? कुणालने मात्र एक समाधानकारक स्कोर मात्र बनवलाय टीम टपू 11 घनसोली या टीमसाठी. या षटकाराच्या साह्याने रन होतात ते म्हणजे 31 आणि 32 रनचं टार्गेट असेल टीम मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम समोर. तर चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसेल तर आयोजकांच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाईल. जर एका टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन जर अनुपस्थित असेल तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. 32 रनचं टार्गेट आहे. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. टीम टपू 11 घनसोली संघ पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहे आणि जर सिद्धिविनायक सेऊड टीमचा कॅप्टन जर सेकंड इनिंगला ज्या प्रकारे सुरुवात होईल जर अनुपस्थित असला तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. 32 रनचं टार्गेट आहे मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम समोर. तर मी विनंती करेन बसवराज पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली तुम्हा सर्वांचे लाडके आणि उद्योजक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी जरूर केला जातोय. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्या भारत देशाची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण भेट देऊन शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर उन्मेषजी मात्रे USPM लॉजिस्टिकचे ते ओनर आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो. टॉस केला जाईल भावेश नाईक यांच्या. तर मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल.
चला तर 32 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो आणि त्याचबरोबर प्रिन्स ऑफ धारावे समित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ओपनर बॅट्समन गोलंदाजीच्या मार्कवर विके आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या वेगाच्या जोरावर सातत्याने भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये विकीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सध्याच्या स्थितीला 24 बॉलमध्ये 32 धावा रोखायच्या या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम टपू 11 घनसोली या टीमला आज टपू 11 घनसोली या टीमचे पुरस्कर्ते ऋषिकेशजी गोपाले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विकी बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. जसा टप्पा पडला स्लाइसचा वेध घेतल्यानंतर विकेट किपर कुणालच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत बॉलर विकेने. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा विजय हा तुमच्या टीमसाठी तेवढाच महत्त्वपूर्ण असतो आणि त्या विजयासाठी दोन्ही संघ चांगला प्रयत्न करतायत. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. भावेश नाईकचा हा प्रभावित करणारा स्ट्रोक 4 रनने धावफलक ओपन होत असताना धावफलकाचा प्रारंभ होतोय. आज चौकार पाहायला मिळालाय. अजूनही 28 रन पूर्ण करायचे देणाऱ्या 22 बॉलमध्ये. शेवटचे 22 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 रनची गरज. पुन्हा एकदा पुलर लेनचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं बॅट्समनला. एक सिंगल भावेशने कंप्लीट केली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर बॅट्समन कुणालने देखील हीच किमया केली होती. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर त्याने चौकार लगावला त्यानंतर त्याने एक सिंगल कंप्लीट केली आणि तेच प्रात्यक्षिक या सेकंड इनिंगमध्ये देखील सुरुवातीला पाहायला मिळते. समितसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचा, कारण 32 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला त्यांना करायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. एक सोपा झेल पकडलाय आणि प्रिन्स ऑफ धारावे समित पाटील या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमला. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज विकी लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 6 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू जाईल 6 रनसाठी. समुखच्या बॅट मधून येतो हा दमदार स्ट्रोक या शेवटच्या बॉलवर. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 18 मध्ये आता मात्र करायचे ते म्हणजे फक्त आणि फक्त 20 रन.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. ज्या टीमचा हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला शेवटच्या क्षणाला बाय दिली जाईल याची नोंद देखील सर्वच टीमने घ्यायचे. स्पेल नंबर 2 अजय पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक त्याने हाताळलंय. 18 बॉलमध्ये करायच्यात 20 रन. कोलूर पद्धतीचा हा बॉल मिडॉनला फिल्डर होता. प्रत्येक डॉट बॉल एक नवी रणनीती वाढवेल टीम टपू 11 घनसोली या टीमची, कारण धावा सध्याच्या घडीला त्यांना रोखायच्यात अगेन्स्ट MS धारावी या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी 17 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर होता फक्त आणि फक्त एकच सिंगल तत्पूर्वी कंप्लीट केली जाते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलं जाते. 13 रन आतापर्यंत होतात, अजूनही 19 रन पूर्ण करायचे आहेत. 16 बॉल 19ची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगलं सोपं पुनरागमन करू शकतो, परंतु त्यासाठी एक मोठा फटका आवश्यक असेल. हाफ ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडूची पूर्तता करा. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 15 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 17 रनची गरज आहे. एक धावांसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. टीम मच्छिंद्र समुदी धारावी या टीमच्या माध्यमातून सलामीवीर फलंदाज भावेश अजूनही चांगला खेळ करतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या जिद्दीने तो खेळतोय ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर अपेक्षा आहेत. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा फ्लायटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वात कटिंग स्ट्रोक असतो जो म्हणजे कव्हरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक, आणि तो स्ट्रोक येत असताना आज षटकार आलाय आणि सामना थोडासा खुला केलाय मच्छिंद्र समुदी धारावी या टीमसाठी. फलंदाज भावेश नाईकने 21 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही 11 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. विकेट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 22 रन होत आहेत. अजूनही 10 रन पूर्ण करायचे आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा दबाव वाढलाय टपू 11 घनसोली या टीमचा, कारण विचार शक्ती थोडीशी मात्र वाढवावी लागेल या मॅचमध्ये. एक नवी रणनीती आखून अशा गोलंदाजाला इन्व्हाइट करावं लागेल की जो गोलंदाज या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून देऊ शकेल. कुणाल आणि विकेची चर्चा सध्याच्या स्थितीला रंगली की कुठल्या बॉलरला आपण इन्व्हाइट करायचं. ज्या बॉलरवर विश्वास दाखवून तो विश्वास बॉलर सार्थ ठरवेल या मॅचमध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम टपू 11 घनसोली संघ आणि तिसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. विराट आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं
टायमिंग प्रॉपर होता आणि येऊन आहे ना, येऊन आहे. तर ऑन फील्ड जो निर्णय असेल नाही आहे. रिव्ह्यू नाही, जो ऑन फील्ड निर्णय असेल पंचांचा चला तर दोन्ही पंच सल्ला मसलत करा आणि त्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत तुम्ही पाठवायचा आहे. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. बावीस रन आतापर्यंत होतात आणि अजूनही 10 रनची गरज. नवीन बॅट्समन कामेश नाईक आलाय. संघ सध्याच्या घडीला थोडासा अडचणीमध्ये आलाय, तर रिव्ह्यू कोणालाच नाही. जो ऑनफिल्ड निर्णय असेल तोच शेवटचा निर्णय ग्राह्य धरला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. इनसाइड एज आणि सुमुख, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 24 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला रनआउटची संधी. फ्रीडचा बॉल होता. संधीचं केले सोन आणि फलंदाज सुमुख या ठिकाणी जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट गमावलाय. नवीन बॅट्समन दीपक ठाकूर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 8 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगली जाईल की काय असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय या मॅचमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सेफ झोन मध्ये आलाय फलंदाज कामेश नाईक. अजूनही 7 रनची गरज आहे. 8 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे 7 रन. विकेट करण्याचा प्रयत्न होता. या क्षणाला मिस फिल्डिंग. बॅकअप साठी फिल्डर होता फक्त आणि फक्त एकच सिंगल. 7 मध्ये करायचे ते म्हणजे 6 रन.
शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धाबा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. अजूनही 5 रनची गरज आहे. शेवटचे 7 बॉल करायचे त्या म्हणजे 5 रन या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल. दबाव थोडासा वाढलाय बॉलरचा, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र जरूर खेळावं लागेल. 7 बॉल सखे अजूनही शिल्लक आहे आणि धावा पूर्ण करायच्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4. आणखीन एक व्हाईट प्लस 1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. फक्त व्हाईट बॉल या बॉलवर लॉफ्ट केला आणि सामना जिंकलाय. अभिनंदन टीम मच्छिंद्र स्मृती धारावे. टायमिंग प्रॉपर होता आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच. चला टीम कुमार 11 तुर्बे आणि सिद्धिविनायक 11 सेवड दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत असणं अनिवार्य असेल. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच भावेश नाईक ठरला या मॅचचा हिरो. तर हा सामनावीर डेडिकेट केला जातोय सुमुखला. तर चला सुमुख आपण या. प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या पहिल्या मॅचचा हिरो सुमुख ठरलाय. आणि एक आकर्षक चषक जे आपल्याला पाहायला मिळते USPM लॉजिस्टिक्सचे ओनर उन्मेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केले गेले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका दोन्ही टीम. चला फिडिंग